कशी प्रक्रिया काय निकष लावण्यात आलेले आहे आणि किती फॉर्म अर्ज वैध आणि अवैध झालेले? काल शेवटचा दिवस होता नॉमिनेशन पत्रांचा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लिमिटेड भवानीनगरच्या निवडणुकीसाठीचा. आणि ह्या निवडणुकीमध्ये कालपर्यंत एकूण 600 नामांकन पत्र आपल्याकडे दाखल झाली होती दुपारी 3 वाजेपर्यंत. आज त्याची छाननी पार पडली. छाननी पार पाडताना बेसिकली महाराष्ट्र सहकारी संस्थाच्या समितीची निवडणूक नियम जे आहेत 2014चे त्याचे काही निकष आहेत की ज्यामध्ये प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी असणं गरजेचं आहे, अनुमोदक आणि सूचकांच्या स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. यासोबतच जे काही प्रतिज्ञापत्र वेगवेगळे आहेत ते करणं गरजेचं आहे. तर तो एक निकष आपण त्यामध्ये पाळला गेला. आणि दुसरं जे आहे कारखान्याचे कारखान्याच्या बायलॉजनुसार उत्पादक गटातल्या ज्या सभासदांनी जे आहे की निवडणुकीच्या मागील लगतच्या 5 हंगामापैकी 3 गाळप हंगाम आपण केले पाहिजेत. तर त्या 3 गाळप हंगामांमध्ये त्यांनी ऊस घातणं गरजेचं आहे. तर ह्या निकषांवर आपण हे नामांकनपत्रांची छाननी केली आणि त्यामध्ये जवळपास 115 नामांकनपत्र जी आहेत ती अवैध ठरलेली आहेत. परंतु काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त नामांकनपत्र त्याच गटातून भरली. त्यामुळे एक जरी त्यांचं नामांकनपत्र अवैध असलं तरी दुसरे काहींचं नामांकनपत्र हे वैध ठरलेलं आहे.